हॅलो फ्रेंड्स, आज आपण एकदम खुसखुशीत कडकणी बनवणार आहे। नवरात्रीमध्ये देवीला कडकणीचा नैवेद्य दाखवला जातो। आपण सप्तमीला किंवा अष्टमीला कडकण्याची माळ देवासमोर बांधतो, पण बऱ्याचदा होतं काय की कडकणी मऊ होते किंवा कडक होते। तर आज आपण एकदम परफेक्ट मेजरमेंटने एकदम खुसखुशीत आणि कमी तेलकट अशी कडकणी बनवणार आहे। तर चला तर आपण कडकणी बनवू। त्यासाठी मी अर्धा कप सारखी साखर घेतलेली आहे आणि अर्धा कप दूध घ्यायचं आहे। आता हे 5 मिनिटांसाठी आपल्याला गरम करायचं आहे, म्हणजे ही साखर पूर्ण विरघळायला हवी। जशी साखर विरघळली की आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे दूध थंड करायला ठेवायचं आहे। बघा, ही साखर विरघळली आहे। आता आपण गॅसला बंद करू आणि हे थंड करायला ठेवून द्यायचं आहे। तोपर्यंत पीठ मळायला घेऊ। इथं मी 2 कप सारखं मैदा घेतलेला आहे। त्याच्यामध्ये मी 1 चमचा वेलदोड्याची पावडर घालायचे। इथं मी 1/4 कपपेक्षा थोडंसं कमी तूप घेतलेलं आहे। तुम्हाला तूपच्या ऐवजी तेलही घालू शकता। आणि 1 चिमूटभर थोडंसं मीठ घालायचं आहे। टेस्ट मीठाने बॅलन्स होतो म्हणून थोडंसं मीठ घालायचं आहे। आणि आता आपल्याला हे तूप पूर्ण मैद्याला चोळून घ्यायचं आहे। त्याच्यामुळे आपली कडकणी एकदम मस्त बनते। छान असं चोळून घेऊया सगळं तूप। बघा, असं मूठ करून दाबली की अशी मूठ बनायला हवी, म्हणजे आपलं मोहन एकदम बरोबर बनलेलं आहे। आता हे दूधही थंड झालेलं आहे, तर आपण हे पीठ मळून घेऊया। तुम्ही कपाच्या ऐवजी वाटीचं मेजरमेंटही घेऊ शकता, पण ज्या वाटीनं तूप घ्याल, साखर घ्याल, त्या एकाच वाटीनं सगळं मेजरमेंट घ्यायचं आहे। हे पीठ एकदम टाईट नाही करायचं, थोडंसं सॉफ्टच हवं। म्हणजे हे दूध आणि साखरेचं जे मेजरमेंट दिलेलं आहे हे एकदम परफेक्ट मेजरमेंट आहे। हे पूर्ण आपल्याला दूध लागेल। बघा, हे आता पूर्ण मी दूध वापरलेलं आहे आणि आपलं छान पीठही मळून झालेलं आहे। आता हे 5 मिनिटांसाठी आपण झाकून ठेवून देऊया। 5 मिनिटांनंतर एकदा परत एकसारखं मळून घेऊ आणि हे जे गोळे बनवूया। आपण पुरीसाठी जेवढे गोळे बनवतो तेवढे गोळे बनवायचे आहेत ह्याला। अशा तऱ्हेने मी सर्व पिठांचे गोळे बनवून घेईन आणि आता थोडासा मैदा लावून हे जी कडकणी लाटायची आहे। ही कडकणी आपल्याला खूपच पातळ लाटायची आहे। थोडीशी जाड लाटली तर ही तेलात गेल्यावर पुरीसारखी फुगून जाते, म्हणून एकदम पातळ लाटता येईल तेवढी पातळ आपल्याला ही लाटायची आहे। बघा, ही लाटताना अजिबात त्रास होत नाही, एकदम व्यवस्थित लाटली जाते।
बघा किती ट्रान्सपरंट दिसून राहिलेली, इतकी मी पातळ लाटलेली आहे. अशा तऱ्हेने आपण सर्व पुऱ्या कडकने लाटून घेऊया. इकडं मी तेलही गरम करायला ठेवून दिलेलं आहे. कडकनी तळताना खूप लक्ष देऊन तळायला लागतं, नाही तर बघता बघताच कडकनी लाल होऊन जाते. आणि साखरेमुळं काय होतं की ह्याची बॉर्डर करपते आणि मध्ये कच्ची राहते, त्यामुळं मध्ये चमच्यानी हे करत आपल्याला कडकनी तळायची आहे. मध्ये असं दाबत आपल्याला कडकनी तळून घ्यायची आहे. आणि ही तळून प्लेटमध्ये ठेवताना एकदम प्लेन अशी ही ठेवायची आहे. आपण अशी वाकडी तिकडी ठेवली तर ती तशीच वाकडी तिकडी राहते. बघा किती छान फोड आलेले आहेत त्याच्यात. एकदम कडकने अशी मस्त अशी बनलेली आहे. तुम्ही ह्या मेजरमेंटनी कडकनी एकदा बनवून बघा, खूपच छान बनते. अशा तऱ्हेने मी सर्व कडकण्या तळून घेते. बघा किती सुंदर दिसतात. एकदम खुसखुशीत अशा ह्या कडकण्या बनलेल्या आहेत. घरातल्यांना खूपच आवडतील. एकदम खुसखुशीत आहेत. बघा किती सुंदर झालेल्या आहेत. तर तुम्ही ह्या जरूर बनवा आणि मला कमेंट करून सांगा.